महावितरणने वीज ग्राहकांना मोठा झटका देत जुलै महिन्याच्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क लागू केलाय। यामुळे घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 10 ते 60 पैसे अधिक मोजावे लागणार आहेत आणि ऑगस्ट महिन्यात वाढीव बिल देखील येणार आहे। उन्हाळ्यातील विक्रमी वीज मागणी आणि महागड्या दराने केलेल्या वीज खरेदीच्या भरपाईसाठी हे शुल्क आकारलं जात असल्याचं बोललं जातं। दरम्यान प्रति युनिट दरवाढ काय असेल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना 10 पैसे अतिरिक्त मोजावे लागणार आहेत। 100 युनिट पर्यंत 20 पैसे अतिरिक्त मोजावे लागणार आहेत। 101 ते 300 युनिट पर्यंत 40 पैसे अतिरिक्त मोजावे लागतील। तर 301 ते 500 युनिट पर्यंत 55 पैसे अतिरिक्त मोजावे लागणार आहे। 500 युनिट पेक्षा जास्त जर वापर केला तर 60 पैसे अतिरिक्त मोजावे लागतील। तर आपण पाहतोय महावितरणने नागरिकांना मोठा झटका दिलेला आहे। घरगुती ग्राहकांना प्रति युनिट अतिरिक्त भार आता सोसावा लागणार आहे। वीज ग्राहकांना मोठा झटका दिल्याची बातमी आपण पाहतोय। जुलै महिन्याच्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क लागू केलं जाणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। पराग, अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल आणि सामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ही बातमी आहे। महावितरणने वीज ग्राहकांना मोठा झटका देत जुलै महिन्याच्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क लागू केलंय। नेमकं हे काय आहे आणि त्याविषयी जरा अधिक माहिती द्याल? अगोदरच जे आहे म्हणजे उन्हाळ्यामुळे जे बिल वाढल्याचा फटका बसलाय। खरं तर 4 ते 5 हजाराचे बिल ते 10 ते 15 हजाराच्या घरात अशा पद्धतीने पोहोचले असताना पुन्हा एकदा महावितरणने वेगळा झटका दिलेला आहे। प्रति युनिट 10 ते 60 पैशापर्यंत अतिरिक्त शुल्क जे आहे ते लावले जाणार आहे आणि त्यामुळे याचा फटका जो आहे तो ग्राहकांना बसणार आहे। शिवाय कृषी वीज वापरासंदर्भात 15 ते 25 पैसे इंधन समायोजन म्हणून शुल्क लागू केले आहे। यंदाच्या उन्हाळ्यात खरं तर मोठ्या प्रमाणात वीजची मागणी वाढली होती, लोकांचे बिल वाढले होते, त्यात आणखी हा भूर्दंड बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे याचा फटका नक्कीच जो आहे ग्राहकांना बसणार आहे आणि विशेष करून हे शुल्क जे आहे ते जुलै महिन्यात लागू केले असले तरी पुढील आदेशापर्यंत हे राहणार आहे। त्यामुळे पुढील आदेश केव्हा येणार, जुलै महिन्यात लागू झालेल्या ऑगस्टमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं लागू होणार का असाही प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे ग्राहकांना भूर्दंड जो आहे तो दिवसेंदिवस वीज वितरण त्याचा नक्कीच आपण पाहतोय ग्राहकांना नाहक भूर्दंड आता भरावा लागणार आहे। त्यामुळे ग्राहकांकडून देखील काय प्रतिक्रिया समोर येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद पराग, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।